काही पदाधिकाऱ्यांशी काही सगळे पदाधिकारी माझ्या सभोवती बसलेले आहेत. सुधाकर भाऊ आहेत, वसंतराव गीते आहेत, दत्ताजी गायकवाड आहेत, आमदार करंजकर आहेत, बोरस्ते आहेत, शिंदे आहेत, सत्यभामाताई आहेत ना, भाऊ चौधरी आहेत. आणि मी इकडला संपर्क नेता या उत्तर महाराष्ट्राचा. महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे. असं आहे की आम्हाला जळगाव पॅटर्न इथे राबवायचा होता खरं म्हणजे, पण आम्ही तो नाही राबवला. म्हटलं इथे आम्ही लोकशाही मार्गाने अगदी व्यवस्थित पुढल्या वर्षी वाजत गाजत महानगरपालिकेवर भगवा फडकवू असं ठरलेलं आहे. नियोजन काय? नियोजन आहे ना, नियोजन आहे. आता लवकरच एक आमचे जे स्थानिक नेते आहेत, महानगरपालिकेसंदर्भात सगळे निर्णय घेण्यासाठी, वॉर्ड रचना असेल, कुठे काय करायचं आहे या संदर्भात एक कोर कमिटी, एक 6 लोकांची आम्ही इथे स्थापन करतो आहोत. आणि 6 लोक पुढल्या महानगरपालिकेसंदर्भातले एकत्र बसून निर्णय घेतील सगळे. नाशिक मध्ये तुम्ही म्हणलात की लोकशाही पद्धतीने निवडणुका लढवू, पण जे आता झालं जळगावला ते लोकशाही नव्हतं आहे, ती वेगळ्या प्रकारची लोकशाही आहे. कारण त्या लोकशाही मार्गाचा अवलंब बदलून त्या काळात बीजेपी करत होती, म्हणून ती परतफेड केली. साहेब, भाजपकडून आरोप केला जातोय की जळगावमध्ये घोडे बाजार झाला म्हणून. आता घोडे बाजाराचा आरोप कोणी कोणावर करावा? ठीक आहे, केला तर केला. का त्यांनी नाही केला यापूर्वी घोडे बाजार? पहाटेची शपथ हा घोडे बाजारच होता. हा, तो का गाढवांचा बाजार होता? साहेब, पण अपात्र ठरतील नगरसेवक असे ते म्हणतात. ठीक आहे, ठरल्यावर बघू. मला वाटत नाही तसं. सर, नाशिकचा करंट कार्यक्रम वसंत गीते असो किंवा सुनील भागवत असो यांच्यामुळे टळलाय का? कारण की त्यावेळेस ते भाजपमध्ये होते, त्यामुळे आपल्या शिवसेनेला तिकीट कमी पडली का? किंवा त्यांच्यामुळे हा पॅटर्न करेक्ट कार्यक्रम हा निवडणुकीच्या माध्यमातून होईल. आणि ह्या वेळेला आम्ही वारंवार सांगतो आहोत. काल मुख्यमंत्री होते नाशिकला आणि त्याने सुद्धा काही सूचना इकडे दिलेल्या आहेत. मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलतो आहे, काही कार्यक्रम ठरवायचा प्रयत्न करतो आहे विकासाच्या दृष्टीनं, जनतेच्या दृष्टीनं. काही नवीन कार्यक्रम कोणाला काही सुचत आहेत का? लोकांना नक्की काय हवं आहे, शहराला नक्की काय हवं आहे, महानगरपालिकेची सध्या कशी लूट सुरू आहे, बरोबर ना? महानगरपालिकेची का हो, महानगरपालिकेवर जे दरोडे पडत आहेत, स्मार्ट सिटी नावाचा जो प्रकार, कॉर्पोरेशन, त्या माध्यमातून काय चाललेलं आहे, ही सगळी माहिती या क्षणी माझ्याकडे आहे. ती मुख्यमंत्र्यांना दिली जाईल आणि त्या संदर्भात सुद्धा पावलं उचलली जातील. सर, गिरीश महाजन मागच्या आठवड्यात आले होते. तर संजय राऊत यांना गर्जना करायची सवय नाशिक महापालिकेत आम्ही पुन्हा 100पेक्षा पुढे जाऊ. जळगावला कुठे पडलेत बघा जरा ते. साहेब, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोना वाढतोय. मागील काही दिवसांमध्ये गिरीश महाजनला असं विचारा की आम्ही केलेल्या गर्जना 1.5 वर्षापूर्वी आम्ही प्रत्यक्षात उतरवल्या, म्हणून ते घरी बसले. राऊत साहेब ते असंही म्हटले की बाबा नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नेहमी आम्हाला छोटी साथ दिलेली, त्यामुळे आम्ही नाशिकचा गड राखू शकलो, अशी जाहीर कबुली दिली. देऊ द्या ना, त्यांचा प्रश्न. महाविकास आघाडीतले पक्ष त्यांच्यासोबत असतात. हे चुकीचं आहे. कोणी कोणाबरोबर नाही आहे, सगळे शिवसेनेबरोबर आहेत. भाऊसाहेब, एक आणखी राज्याच्या दृष्टीनं महत्वाची घडामोड म्हणजे आता हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास सुद्धा NIA-कडे दिल्याची माहिती दी आहे. हा एक धक्का समजायचा का? अजिबात धक्का वगैरे नाही. NIA-ला जो तपास करायचा आहे तो करू द्या. खरं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये NIA-नं येण्याची घाईघाईनं येण्याची गरज नव्हती. मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे ATS अशा प्रकारच्या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करण्याला सक्षम आहे. पण केंद्रामध्ये एक वेगळं सरकार आहे, विरोधी पक्षाची एक वेगळी भूमिका आहे आणि महाराष्ट्र